वेलकम बॅक टू विवा बाईट डायरीज। आज मी बटाट्याचे पराठे बनवणार आहे। हिंदीमध्ये आलू के पराठे बोलतात है ना। तर त्यासाठी मी 4-5 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत। इथे मी ना हिरव्या मिरच्या 3-4 बारीक चिरून घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे। आता बटाटे बॉईल करून मी सोलून घेतलेले आहेत, त्याला आता आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे तुम्ही ग्रेट करून घेतले तरी चालतील, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे राहणार नाही बटाट्याचे, कारण पराठ्यामध्ये आपण असं भरलं तर पराठा फाटू शकतो, म्हणून स्मॅशरनी किंवा ग्रेटरनी ते ग्रेट करून घ्यायचे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ॲड करूया, कोथिंबीर ॲड करूया आणि काही मसाले सुके आपण ॲड करायचे आहेत। आता मसाल्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालूया, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, त्यानंतर धणे जिरे पूड घालायची अर्धा चमचा, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची। तुम्हाला हवे तर तुम्ही स्किप पण करू शकता। थोडासा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि थोडीशी हळद अर्धा चमचा। यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालायची आहे किंवा चाट मसाला 1 चमचा। मी यात लिंबू घालते, लिंबूही घातलं तरी चालतं, चाट मसालाही चालतो, मी लिंबू घातलं आहे। हे बघा, आता आपलं स्टफिंग तयार आहे। इथे आपण पोळ्यांना जसं पीठ मळून घेतो, कणिक मळून घेतो, तसं मळून घ्यायचं आहे। त्याची एक लाटी घेऊन ती लाटायची आहे पुरी एवढी, आणि त्यामध्ये हेच स्टफिंग 1 ते 1.5 चमचा स्टफिंग आपण भरायचं आहे। जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो तसंच ते स्टफिंग आपल्याला भरायचं आहे। हे बघा, मी तुम्हाला नीट दाखवू शकत नाही आहे भरताना आणि पराठा लाटताना, कारण मला व्हिडिओही रेकॉर्डिंग करावा लागतो, त्यामुळे एका हाताने सगळं जमत नाही। हे बघा, पराठा मी लाटून घेतला आहे, हलक्या हाताने लाटायचा आहे म्हणजे तो फाटणार नाही। आता तवा ठेवला आहे आपण, तवा गरम झाला आहे, तव्यावर पराठा टाकूया। अर्धा ते 1 मिनिट एका बाजूने शेकल्यानंतर आपण पलटी करूयात पराठ्याला। पराठा पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं चांगला शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित एक साईडने। आता पुन्हा आपण त्याला पलटूया। आता इथे आपण पराठ्याला बटर किंवा तूप लावूया, तुम्ही तेलही वापरू शकता, पण बटर किंवा तुपाने टेस्ट खूप छान येते पराठ्याला। मी तूप वापरते आहे, तुम्ही काही वापरू शकता, बटर, ऑइल। आता ती पराठ्याची एक बाजू आपण पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूनेही आपण तूप लावून घेऊया, आणि हे करताना हाय फ्लेमवर करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पराठा शेकले जातो। हे बघा, मी आता सगळीकडनं तूप लावून घेतलं आहे। आता पुन्हा एकदा पलटवूया। हे बघा, मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा।
आता दुसरी बाजू शेकले गेल्यानंतर पराठा काढून घ्यायचा प्लेटमध्ये. आपला पराठा तयार होत आलेला आहे. आता याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. हे बघा, पराठा आपला तयार आहे. अजून एक पराठा मी तुम्हाला बनवून दाखवते. बघा किती सुंदर कलर आलाय. आता मी तुम्हाला अजून एक पराठा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मी लाटून ठेवला होता. तर यालाही आपण एक बाजूने शेकून घ्यायचं आहे अर्धा ते 1 मिनटं आणि नंतर दुसऱ्या बाजूने चांगलं शेकल्यानंतर त्याच्यावर तूप सोडायचं आहे. हे बघा, आता याला आपण पलटवूया. आता दुसऱ्या बाजूने त्याच्यावर तूप सोडून घेऊया. इतका मस्त सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये तुपाचा आणि पराठ्याचा. असा वास आल्यानंतर खावंसं वाटतंय. बघा काय छान खरपूस भाजला आहे आपला पराठा. पराठे असेच भाजले पाहिजेत, कुठेही कच्चा राहता कामा नये. आता व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस लाल रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे तूप लावून व्यवस्थित. हे बघा, झालेला आहे आपला हा पराठा. आता याला आपण काढून घेऊया. आणि हे पराठे तुम्ही गरम गरम चटणीसोबत, सॉससोबत, दह्यासोबत एन्जॉय करू शकता. मी याच्याबरोबर लाल चटणी बनवली होती. त्याची रेसिपी या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. माझ्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला रेड चटणीचा व्हिडिओ भेटेलच. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्या चटणीची रेसिपी, जी आपल्याला इडली डोशाबरोबर चटणी मिळते रेड लाल चटणी टोमॅटोची. त्या चटणीची रेसिपी मी दाखवली आहे. मी त्याच्याबरोबरच हे सर्व करते कारण आमच्याकडे ती चटणी खूप आवडते सगळ्यांना. त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. हे बघा, पराठा तयार आहे आपला. आता हा पराठा आपण सर्व करायचा आहे. हे बघा, सर्व करताना पण मी त्यावर तूप घालणार आहे व्यवस्थित. आणि प्लीज 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 मित्रांनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि असेच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि बघायचे पण असतील पुढे अशा नवनवीन रेसिपीज, तर प्लीज माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. फेसबुक पेज आहे माझं विवा बाईट डायरी. आणि प्लीज जर आवडलं असेल मनापासून रेसिपीज थोड्या पण आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा. हे बघा, मी पराठा सर्व करून घेतलेला आहे आणि इथे ही चटणी घेतलेली आहे जी तुम्हाला मी रेड चटणी बोलली होती. हे बघा, या चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे मी माझ्या चॅनलवर, तर प्लीज तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर एकदा चेक करू शकता. व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका प्लीज. आणि प्लीज माझ्या पेजला फॉलो करा, विवा बाईट डायरी पेजला. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच सपोर्ट करत राहा. मोटिवेशन मिळतं मला आणि मी आणखीन छान छान रेसिपीज घेऊन येईन. थँक्यू.